महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांनो, आपण कापूस, सोयाबीन, ऊस घेतो, पण खर्च वाढतो आणि नफा कमी राहतो. हवामान बदल आणि बाजारभावातील चढ-उतार यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. मग पर्याय काय? आज अनेक शेतकरी औषधी वनस्पतींची लागवड करून चांगला आर्थिक फायदा मिळवत आहेत. कमी क्षेत्रात जास्त मूल्य देणारी पिके म्हणजे औषधी वनस्पती. अश्वगंधा, कमी पाण्यात येणारे आणि आयुर्वेदिक औषधांमध्ये मोठी मागणी असलेले पीक. स्टेविया, नैसर्गिक गोडपणासाठी वापरली जाणारी वनस्पती. साखरेचा पर्याय म्हणून मागणी वाढत आहे. शतावरी, औषधी कंपन्यांकडून खरेदी केली जाते. योग्य व्यवस्थापन केल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते. मोरिंगा म्हणजे शेवगा. पाने, शेंगा आणि पावडरला देश-विदेशात मागणी आहे. वर्षभर उत्पन्न देणारे पीक. पारंपरिक पिकांमध्ये उत्पादन जास्त असते, पण बाजारभाव अनिश्चित असतो. औषधी पिकांमध्ये कमी क्षेत्रात जास्त मूल्य मिळू शकते. योग्य बाजारपेठ आणि नियोजन असेल तर पारंपरिक पिकांपेक्षा अधिक फायदा होऊ शकतो. महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांनो, पारंपरिक शेतीबरोबर थोड्या क्षेत्रात औषधी वनस्पतींची सुरुवात करा. योग्य नियोजन केल्यास तुमचे उत्पन्न वाढू शकते. औषधी शेती, शेतकऱ्यांचा नवा आर्थिक मार्ग. जर तुम्हाला औषधी शेती, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणि आधुनिक शेतीबद्दल अशीच माहिती हवी असेल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्हाला कोणत्या औषधी पिकाबद्दल माहिती हवी आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा.